पुढची बातमी. काँग्रेसनं आज महागाई आणि बेरोजगारी विरोधात देशव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे. इतकंच नव्हे तर काँग्रेसचे कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिल्लीतल्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करतायत. मात्र दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी काही दिलेली नाही. काही ठिकाणी पोलिसांनी या काँग्रेस आंदोलकांना ताब्यात घेतलंय. काँग्रेसनं महागाई आणि बेरोजगारीबाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवरती आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचं महागाई विरोधात देशव्यापी आंदोलन आणि पंतप्रधान निवासाला घेराव घालण्यासाठी निघालेले हे काँग्रेसचे कार्यकर्ते. मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवून धरलेलं आहे. दिल्लीतली ही आपण दृश्य पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी हे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. काँग्रेसचं देशव्यापी आंदोलन आजपासून सुरू होतंय महागाई विरोधात आणि म्हणूनच पंतप्रधान निवासाला काँग्रेसचे कार्यकर्ते घेराव घालण्यासाठी आक्रमक झालेत. महागाई आणि बेरोजगारी विरोधात काँग्रेसचं आजपासून देशव्यापी आंदोलन. पोलिसांनी बॅरिकेडिंग करून या सर्व आंदोलनकर्त्यांना थोपवून धरलंय. देखिए, हाँ, ये हम हल्ला बोल का जो कार्यक्रम है और नरेंद्र मोदी के घर पर जाकर हम लोगों की आवाज़ पहुंचाना चाहते हैं। काले कपड़े हमारा प्रोटेस्ट का एक निशान है और ये हम बताना चाहते हैं कि पूरे देश के अंदर जो हालात हैं, काला धन लाने की जो बात करते थे, हम उनको बताना कपड़े पहनकर कि वो काला धन नहीं आया। जो काला धन लोगों ने लोन के माध्यम से लेकर उनके उद्योगपति साथियों को दिया और वो विदेश भाग गए, उनको बताना चाहते हैं कि भैया वो जो काला धन लेकर गए उसको वापस लेकर आओ। जिस तरीके से अपने उद्योगपति मित्रों को मदद कर ये उनके खजाने भरना चाहते हैं और गरीब के ऊपर महंगाई की मार मारना चाहते हैं, ये हमारा उसके खिलाफ, बेरोजगारी के खिलाफ और महंगाई के खिलाफ विरोध है। काले कपड़ों से क्या विरोध, मतलब पूरा विरोध किस? ये सिंबॉलिक है, इसके अंदर इसके मायने कुछ नहीं है, इसका सिंबॉलिक है। इसके अंधकार है चारों तरफ। मोदी की सरकार के समय में लोग हाहाकार मचा रहे हैं। आपण थेट जाऊयात. माझे सहकारी अमित मोडक आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती. अमित, काँग्रेसनं हे दोन मुद्दे प्रकर्षाने उचलून धरलेत आणि संपूर्ण देशभरामध्ये ही आंदोलनं केली जाणार आहेत, ज्याचे परिणाम आपल्याला आता दिल्लीमध्ये दिसतायत. काय अधिक? बिलकुल श्वेता, एक प्रकारे काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक होताना आपल्याला दिसते. खास करून आज जेव्हा राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि एक प्रकारे महागाईच्या बद्दल आंदोलन करतायत. पूर्ण देशभर आंदोलन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि खास करून दिल्लीमधले काँग्रेसचे कार्यकर्ते जास्त आक्रमक झालेले आपल्याला दिसून येत आहेत. कारण त्यांनी थेट पंतप्रधानांच्या घरापर्यंत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आणि हा मोर्चा अडवण्यात आलेला आहे. त्यांना त्या रस्त्याने जाऊ न देण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि हे बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न पण काही ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतोय. एक प्रकारे महागाईचा मुद्दा घेत काँग्रेस पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करताना आपल्याला दिसते. श्वेता जी, अमित, आणि राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर या आंदोलनाला आता अधिकच बळ मिळतंय. त्यामुळे ज्या आक्रमकतेने राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये मुद्दे मांडले किंवा केंद्र सरकारवरती टीका केली, त्यानंतर कार्यकर्ते सुद्धा त्याच ताकदीने रस्त्यावरती उतरलेत. बिलकुल श्वेता, बऱ्याच दिवसानंतर आपल्याला काँग्रेसचे कार्यकर्ते इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. जेव्हा सोनिया गांधींना ईडीची नोटीस देण्यात आली होती तेव्हा आपण काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले बघितले. त्या चौकशी दरम्यान काँग्रेसने एक आक्रमक चेहरा आपल्याला दिसला होता, परंतु तेव्हा देखील त्याला जनसामान्यातून एवढा प्रतिसाद मिळाला नव्हता. कारण हे सोनिया गांधीसाठीच कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असा प्रचार आणि प्रसार करण्यात आला होता आणि त्या मुद्द्याला आपल्याला जनाधार मिळत नाही असं दिसत असताना पुन्हा एकदा ईडीचा मुद्दा थोडा बाजूला करत महागाईचा मुद्दा की जो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकेल आणि आपल्याला कुठे ना कुठे त्याचा प्रतिसाद मिळेल असं डोक्यात ठेवून आता महागाईचा मुद्दा घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरलेली दिसते. अनेक वेळा टीका पण झाली मधल्या काळात की तुम्ही काँग्रेसची जे लोकांचे जे मुद्दे ते घेऊन काँग्रेस आंदोलन करत नाही तर फक्त गांधी कुटुंबाच्या आजूबाजूला
काही घडलं तरच काँग्रेस आक्रमक होते आणि त्या भावनेला, त्या जनभावनेला किंवा त्या मताला कुठे ना कुठे छेद देत आता बेरोजगारी, महागाई असे जनसामान्याचे मुद्दे घेऊन काँग्रेस आपल्याला रस्त्यावर उतरलेली दिसते. बघूया की हे आंदोलन किती मोठं होतं किंवा किती दिवस हे सातत्यानं करू शकतात. तुर्तास तरी आपल्याला दिसते की आज दिवसभर काँग्रेस देशभरात, महाराष्ट्रात रस्त्यावर उतरलेली दिसेल आपल्याला महागाईच्या मुद्द्यावर. बिलकुल अमित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. दिल्लीमधली ही सध्या दृश्य आपण पाहतोय. दिल्लीच काय तर संपूर्ण देशभर काँग्रेसच्या वतीनं महागाई आणि बेरोजगारी विरोधात आंदोलनं केली जाणार आहेत आणि त्यासाठी दिल्लीत आंदोलनाला सुरुवात झाली असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते निघालेत. मात्र पोलिसांनी बॅरिकेडिंग करून त्यांना जागीच अडवलेलं दिसतंय. थोड्याच वेळापूर्वी राहुल गांधी यांची पत्रकार परिषद आपण ऐकली. त्यांनी देखील काळी फीत बांधलेली होती आणि ते महागाई आणि बेरोजगारी विरोधात बोलत होते, केंद्र सरकारवरती टीका करत होते आणि तोच धागा पकडत आता काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले, जे संपूर्ण देशभर आंदोलन करणार आहेत. कि कोविड की समस्याओं के बावजूद भारत की आर्थिक व्यवस्था दुनिया के कई बड़े देशों की तुलना में अच्छी है, सबसे अधिक पूंजी निवेश हुआ है और दुनिया के बड़े बड़े संस्थाओं ने भी भारत के आर्थिक मैनेजमेंट की तारीफ की है. इसी महंगाई और कोविड के बावजूद 200 करोड़ फ्री वैक्सीन लगाया गया और बाकी 80 करोड़ लोगों को आज तक भोजन कराया जाता है. तो जब भी चर्चा होती है तो कांग्रेस पार्टी चर्चा करके भाग जाती है. साफ झूठ बोला राहुल गांधी ने. मैं आरोप जिम्मेदारी से लगा रहा हूं. अभी 2 दिन पहले जो सदन की चर्चा हुई उसमें कांग्रेस पार्टी के लोगों ने भाग लिया कि नहीं लिया. बड़े तीखे निम्न स्तर के आरोप लगाए कि नहीं लगाए. ये झूठ क्यों बोला राहुल गांधी ने कि उनको बोलने नहीं दिया जाता है? ये देश को बताना जरूरी है. तो महंगाई और बेरोजगारी एक बहाना है. सही कारण है ईडी को धमकाना, डराना और परिवार को बचाना. यह है पूरा मामला. मैं पुनः इसको कहूंगा, महंगाई और बेरोजगारी की चर्चा एक बहाना है. मूल रूप से ईडी को डराना, धमकाना और परिवार को बचाना है. राहुल गांधी जी, आपने लोकतंत्र पर आज बहुत ही शर्मनाक बात कही है, गैर जिम्मेदाराना बात कही है. राहुल गांधी को हम क्या कहें? उनकी दादी जी ने देश में इमरजेंसी लगाई थी. आज मीडिया पर भी बहुत हमला किया उन्होंने. इमरजेंसी में बड़े बड़े संपादकों को जेल में बंद किया गया था, सेंसर लगाया गया था. और राहुल गांधी, याद करिए, आपकी दादी जी ने कमिटेड जुडिशरी की बात की थी. कुछ याद है आपको? लोकतंत्र की नसीहत हमें देते हैं. अरे राहुल गांधी, आप एक सवाल का जवाब दीजिए. आपकी पार्टी में लोकतंत्र है क्या? आई रिपीट, मिस्टर राहुल गांधी, प्लीज रिप्लाई टू दिस स्ट्रेट क्वेश्चन. डू यू प्रैक्टिस डेमोक्रेसी विद इन योर पार्टी? आपकी पार्टी में अच्छे नेता हैं, हम भी जानते हैं, लेकिन बस सोनिया जी, राहुल जी और प्रियंका जी, यही तो 3 कहानी है. आपकी अगुवाई में कांग्रेस पार्टी बार बार हारती है. कांग्रेस पार्टी को अगर जनता वोट नहीं देती है तो कृपया करके लोकतंत्र पर क्यों आप ठीकरा फोड़ते हैं राहुल गांधी? वाई यू ब्लेम डेमोक्रेसी when the people of India reject you with repeated regularity? अब इसके लिए हम कहां से जिम्मेवार है भाई? 19 के चुनाव में आपने हमारे लोकप्रिय प्रधानमंत्री पर क्या क्या नहीं कहा.
जिन शब्दों को हम कह नहीं सकते। चौकीदार को लेकर उन्होंने क्या क्या शब्द नहीं कहा, देश ने रिजेक्ट कर दिया, आपको और कस के हरा दिया, हमें और बहुमत दे दिया। आपकी बहन गई उत्तर प्रदेश में, लड़की हूं लड़ सकती हूं का नारा लेकर के, तो जनता ने आपको एक सीट नहीं दिया। आप बंगाल गए, वहां आप साफ हो गए। तो राहुल जी, अगर आपकी बात जनता सुनती नहीं है तो आप हमें क्यों ब्लेम कर रहे हैं? ये खींच करना बंद करिए। सही सवाल यह है कि कांग्रेस का लोकतंत्र भ्रष्टाचार तंत्र था। Democracy under Congress party had become an epitome of corruption. आज नरेंद्र मोदी की अगुवाई में सत्ता के गलियारों में बिचौलियों के लिए दरवाजे बंद हैं। डिफेंस डील